शेतकरी मित्रांनो, मिलिंद बोर युट्यूब चॅनलवर आपण पहिल्यांदाच घेऊन आलेलो आहे पपई या पिकाची माहिती। लागवड केल्यानंतर चौथ्या 5व्या महिन्यामध्ये फुल सेटिंग होते आणि 9व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते। असं हे पपईचं विक्रम 77 हे वाण। शेतकरी मित्रांनो, मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर मिरची, टोमॅटो, वांगी, झेंडू, कोबी, फ्लावर शेतामधली जी तरकारी पालेभाज्या पिकं असतील यांची माहिती घेऊन येत होतो। पण फळ पिकांची माहिती पहिल्यांदाच घेऊन आलो आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 70% का होईना शेतकरी पपई पिकाची लागवड करत असतो आणि ह्या पपई पिकातून भरघोस उत्पादन मिळू शकतो। पण होतं काय की पपईची योग्य व्हरायटी ही असणं गरजेचं असतं। तर आज ही भारतातील पहिलीच अशी हायब्रिड व्हरायटी आहे विक्रम 77 आर्डो सीड्स कंपनीची, जी 9 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग चालू होते आणि जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देतं। बाजारभाव सांगायचा झाला 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये किलोला जरी मिळाला तरी शेतकऱ्याचे पैसे झालेले बघायला मिळतात। आता ह्या विक्रम 77 बद्दल, ह्या पपईच्या वाणाबद्दल अधिक तुम्हाला माहिती सांगायची झाली तर लक्षात घ्या, सेटिंग जबरदस्त झालेली आहे, फळधारणा देखील झालेली आहे आणि एकंदरीतच सांगायचं झालं तर व्हायरस फ्री पहिली अशी व्हरायटी आहे बाजारामध्ये। पपई पीक करत असताना व्हायरसमुळे प्लॉट जातात। भरपूर साऱ्या पपई लागवड उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे। पण आज प्रत्यक्ष डोळ्याने पाहतोय विक्रम 77 अशी जबरदस्त व्हरायटी ही मार्केटमध्ये आलेली आहे। एकंदरीतच सांगायचं झालं तर फळ अतिशय गोड आहे। वजनाला 2 ते 2.5 आणि 3 किलो पर्यंत झालेलं बघायला मिळतो, जी व्यापाऱ्यांची प्रचंड मागणी। कारण गोडीलाही चांगली, फळाचा आकर्षक रंग, लांबीला तेवढीच आणि एकंदरीतच काय तर 9 महिन्यामध्ये चालू होणारी आश्चर्यकारक ही भारतातील पहिलीच हायब्रिड व्हरायटी विक्रम 77 आर्डो सीड्सची। हेच महत्त्वाचं आहे। प्लॉट पाहू शकता, असा जबरदस्त प्लॉट झालेला आहे। लॅटर 2 लॅटर टाकलेले आहे। पण खत औषधांचं मॅनेजमेंट देखील योग्य पद्धतीने आहे। तुम्ही बेडवर करू शकता, तुम्ही मल्चिंग पेपरवर करू शकता। पाण्याचं योग्य नियोजन करत असाल, खत औषधांचं योग्य नियोजन बॅलन्स करत असाल, निश्चित स्वरूपात भरघोस असं उत्पादन ह्या विक्रम 77चं झालेलं बघायला मिळतं। कारण सुरुवातीपासूनच चौथ्या 5व्या महिन्यात बाहेर निघतोय फुलकडी आणि लगेच फुलकडीचं रूपांतर फळधारणेमध्ये होऊन 9 महिन्यामध्ये पहिली हार्वेस्टिंग होते। एकंदरीतच शेतकऱ्याला परवडणारा असा आव्हान, लांब वाहतुकीसाठी प्रचंड मागणी असणारा हा आव्हान। कारण प्रत्येक शेतकऱ्याला पपई पीक आहे तर हे जाग्यावर विकता येत नाही। काही वेळेस जाग्यावरही व्यापारी येत आहेत, पण ज्या शेतकऱ्यांचं माल हा वाशिम मार्केटला, मुंबई मार्केटला किंवा पुणा मार्केटला असेल किंवा इतर तुम्ही जिथं व्हिडिओ पाहता तुमच्या जवळील किंवा लांब बाजारपेठेत न्यायचा असल्यास लांब वाहतुकीस परवडणारा असा हा वाण म्हणजेच आर्डो सीडचा विक्रम 77 असा वाण। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मिलिंद भोरे आपल्या युट्यूब चॅनलवर आपण काय केलं होतं की तरकारी भाजीपाला पिकांचे तर व्हिडिओ बनवल्या, पण आपण राहिलं काय आपलं की फळ पिकांची माहिती। तर हे फळ पीक म्हणजे पपई पीक आणि पपई पीक येतंय 9 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला। बाजारभावाचा विचार केला 10 रुपयापासून 30 रुपये किलो पर्यंत आरामशीर आपल्याला पैसे झालेले बघायला मिळतात। निश्चितच माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये अर्धा एकर, 1 एकर का होईना पपई पीक लावायचं आहे आणि भरघोस असं उत्पादन मिळवायचं। माहिती आवडली, मिलिंद भोरे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पपईची रोपं पाहिजे कुठे मिळतील? स्क्रीनवर नंबर देतोय, फोन नक्की करा। तुमच्या तालुक्यात, गावात, तुमच्या घरी घरपोच रोपं उपलब्ध होणार आहे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।